नमस्कार शेतकरी भावांनो, सोलापूर जिल्ह्यापासून शेतकरी जनजागरण यात्रा या जनजागरण यात्रेमध्ये आदरणीय रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गजानन भाऊ अहमदाबादकर, त्याबरोबर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजितदादा काळे, हे सर्व आम्ही जनजागरण यात्रा काढली। या यात्रेत जे 4 पुतळे आहेत शहीदाचे, त्याला पहिल्यांदा वंदन केलं। ते पुतळे ह्याचे ते शहीद असे आहेत की ज्या कोर्टात आम्हाला न्याय मिळत नाही ते कोर्टात त्यांनी जाळलं, म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली। त्याला वंदन करून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून फिरून शेतकऱ्याच्या सर्व ध्यानात आणून दिलं की हे काटा कसं मारतेत, रिकव्हरी कशी मारतेत, अन्न भाव कसा तुमचा कमी ठेवतेत आणि 7,500 रुपये कसे मिळतेत, हे जनजागरण करीत आम्ही 12 डिसेंबरला पुण्याला आलो। आणि पुण्याला शरद जोशी स्मृती दिन आणि बाबू गेनू स्मृती दिन ह्या निमित्त साखर आयुक्तावर आलो। आणि साखर आयुक्त हे शेतकऱ्याच्या ऊसाच्या पैशातून तयार झालेले, म्हणून त्याला ऊस आयुक्त, तिथं ऊसाचा भाव ठरला पाहिजे म्हणून त्याचं नाव बदलण्यासाठी आम्ही तिथं आमची पाठी लावली। पोलिसाची आमची थोडीशी झटपट झाली, पण मध्यस्थी करून ते आता आम्ही तिथं ऊस आयुक्त केलंय। आणि आता ऊसातून पैसे कापण्यात येऊ नये ही आपल्या मुख्यमंत्र्यांनी कर्जाला स्थगिती दिली, पण कारखानदार जर का पैसे कापित असतील तर ते साखर आयुक्तांनी साऱ्या साखर कारखान्याला कळविले पैसे कापू नका, आणि ह्या व्यतिरिक्त जर कोणी ते पैसे कापित असन तर आम्हाला कळवा। आता पुढे रिकव्हरीच्या आणि वजन काट्यात जे बैमानी करते ते कारखानदार, त्याच्या संदर्भात 4-5 दिवसांनी पुन्हा शिष्टमंडळाची एक बैठक होणार आहे पुण्या साखर आयुक्तामध्ये, तर त्या बैठकीसाठी आम्ही जाऊन हे सारे प्रश्न सोडविणार आहे। नमस्कार।